विनंती करतो की आपण या ठिकाणी त्या प्रचारसभेला संबोधित करावं। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इंतायत जलील साहेब तसेच मंचावर उपस्थित आपल्या परिसराचे आमिर साहेब व सर्व सामान्य व्यासपीठ या ठिकाणी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई या ठिकाणी आहे। मित्रांनो, सर्वसामान्य कुटुंबातील मी तरुण आहे आणि गेली 13-14 वर्षापासून या ठिकाणी शेतकरी ही एक जात म्हणून या ठिकाणी मी काम करत आलेलो आहे। मित्रांनो, 13-14 वर्षापासून तुमच्यासाठी काम करत आलेला हा शेतकरी पुत्र या ठिकाणी या निवडणुकीत उभा राहिल्यानंतर पहिल्या ट्रम मध्ये मी या ठिकाणी अपक्ष म्हणून या ठिकाणी या मतदारसंघाची या ठिकाणी चाचपणी केली आणि या ठिकाणी अनेक पक्षांच्या उमेदवारांनी या ठिकाणी मला पक्षांनी मला या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुला उमेदवारी देऊ करू आणि त्यानंतर माझा जसा जसा या ठिकाणी या सरकारचा दौरा होत होता तसे तसे या ठिकाणचे सर्वे या ठिकाणी बदलत होते आणि ह्या त्या समोरच्या पक्षाचे या ठिकाणी मला विचारणा करत होते की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ। जसे जसे सर्वे वर चालले होते तसे तसे त्यांचे मला फोन येत होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुला नक्कीच या ठिकाणी उमेदवारी देऊ, पण भविष्य काळामध्ये ते यांनी मला विचारणा केली की या ठिकाणी तुझ्या विरोधात 3-3 आमदार उभा राहणार आहेत, 3-3 आमदारांचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत, त्या ठिकाणी तुला पैसा लागणार आहे। मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी मी गेले 13-14 वर्ष या सरकारसह गंगापूर तालुक्याच्या शेतकऱ्याचे काम करत आलेलो आहे आणि त्या कामाच्या जोरावर मी या निवडणुकीमध्ये जाणार आहे, मतदाराच्या समोर जाणार आहे। मग मी केलेल्या कामाचं काय, मी केलेल्या कामाचा पगार या मतदारांना मागायला जाणार आहे आणि त्या मतदार मला या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद देणार आहे आणि त्यांचं कामाची संधी मला देणार आहे। तुम्ही मला पैशाची विचारणा करू नका। मी या ठिकाणी या मतदारांसमोर मी केलेल्या कामाचा पगार मागतोय आणि ते मला त्या ठिकाणी नक्कीच आशीर्वाद देणार आहे, म्हणून मला तुम्ही उमेदवारी द्या अशी मी त्यांना विनंती केली, पण त्यांनी सांगितलं ते चालणार नाही। समोर या ठिकाणी एका कारखान्याचा बंद पडलेल्या कारखान्याचा या ठिकाणी आमदार या ठिकाणी आम्ही समजतो त्याला, तो या ठिकाणी भावी आमदार आहे असं ते त्यांच्या चेले चापाटे समजतात। पण साहेब तुम्हाला सांगतो त्याला तो कारखाना मिळून देण्याचं काम या शेतकरी कृती समितीने केलेलं आहे। त्याच्या खाण्याला खाना लावून त्या निवडणुकीमध्ये आम्ही वाढायला होतो आणि त्या कारखान्याचा चेअरमन त्याला केला आम्ही आणि तो आमच्या समोर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी पुत्राच्या समोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे। मला या ठिकाणी शंका उपस्थित व्हायला लागली आहे, त्या ठिकाणी ते सर्कल या ठिकाणी एसटी समाजासाठी सुटलेलं होतं। आता भविष्यात असं होऊ नये की त्या ठिकाणची ग्रामपंचायत जरा ओबीसी एसटी एनटी सुटली तर त्यांनी आमच्या शेंदूरवाड्याची ग्रामपंचायत या ठिकाणी ओपन सुटल्यानंतर या ठिकाणी उभं राहू नये, म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर यांचे या ठिकाणी जायला लागले। कार्यकर्ता मोठा करायचा नाही यांना, सगळ्या खुर्च्या यांनाच लागतात। दुसरा उमेदवार 4 पक्ष बदललेला आहे, त्यांना शिव्या घालणारा उमेदवार आहे, तरी या ठिकाणी तो उमेदवार या ठिकाणी 4 पक्ष बदलून या ठिकाणी त्यांना शिव्या घालून त्या ठिकाणी उभा राहिलेला उमेदवार आहे। आणि तिसरा उमेदवार या ठिकाणी आहे तो त्याच्याबद्दल बोलायचंच नाही। तुम्हाला या ठिकाणी विनंती करायला आलेलो मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, तुम्ही 7 वाजल्यापासून जलील साहेबांना या ठिकाणी ऐकण्यासाठी थांबलेला आहे, म्हणून थोडक्यात बोलतो। येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या या ठिकाणी गेल्या 13-14 वर्षापासून
तुम्ही हक्काने सांगत आलेला काम मी या ठिकाणी करत आलेलो आहे, त्याचा पगार तुम्हाला या ठिकाणी मी या निवडणुकीत मागत आहे एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणी पतंग या निशाणीवर मतदान करून तुम्ही मला तुमचं काम करण्याची संधी द्यावी. तुमचा शब्द या ठिकाणी मी पडू देणार नाही, तुम्ही दिलेला आशीर्वाद या ठिकाणी मी खाली जाऊ देणार नाही आणि तुम्ही केलेल्या या ठिकाणी मतदानाचा मी या ठिकाणी ऋण या ठिकाणी फेडत आणि येणाऱ्या 7 तारखेला पतंग या निशाणीवर मतदान करावे अशी विनंती करतो. माझ्या सोबत शेंदूरवाजा गणामध्ये अब्बास भाई पठाण हे या MIM पक्षाचे उमेदवार आहे, त्यांची निशाणी पतंग आहे, त्यांनाही या ठिकाणी तुम्ही भरघोस असं मतदान करावं. आणि माझ्या सोबत गुरु धानोरा गणामध्ये आपल्याच पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शारदाताई ज्ञानेश्वर देशमाने यांच्या पत्नी शारदाताई ह्याही माझ्या सोबत उभ्या आहेत, त्यांची निशाणी शिट्टी आहे. येणाऱ्या 7 तारखेला पतंग या निशाणीवर मतदान करावे अशी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो. तुम्ही तुमच्या या ठिकाणी काम करण्याची संधी द्यायला अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय जवान जय किसान. धन्यवाद. धन्यवाद राहुल भाऊ. यानंतर मी आपण साहेबांना ऐकण्यासाठी इच्छुक आहात, परंतु तत्पूर्वी मी या तालुक्यामध्ये 20 वर्षापासून बहुजन चळवळीचं काम करणारे तसेच शेतकऱ्यांचं काम करणारे आणि या उमेदवाराच्या प्रचारांचे प्रमुख असलेले माननीय योगेश शेळके धामोरीकर यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मांडायचं आहे. माननीय योगेश शेळके धामोरीकर. धन्यवाद. मी जास्त वेळ घेणार नाही कारण महेश भाईने टेस्ट मॅच खेळलेली आहे आणि साहेबांना पण T20 खेळायची होती, पण माझ्यावर आता शेवटची व्यंकटेश प्रसाद जसा येतो 2 बॉल खेळायला तसं मी खेळायला आलोय. मित्रांनो, या राजकीय मंचावर उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं असेल त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महानायकांनी तुमच्या आमच्या भविष्यासाठी त्यांचं आयुष्य खर्च केलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, स्वराज्यातल्या 18 पगड जाती, त्या जातीतून जन्मला मावा आणि आपण सर्वजण मावळे असेल तर जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कदाचित तुमच्या सर्वांचं लक्ष या विचार मंचाच्या समोर असलेल्या बॅनरवर गेलं नसेल. साहेब, ही निवडणुकीची प्रचार सभा नाही, ही आहे स्वाभिमानी मतदारांच्या वैचारिक पातळीची सभा. स्वाभिमानी मतदार आपण येण्यापूर्वी आम्ही फक्त त्याच लोकांना आमंत्रित केलं जे लाचार नाही, जे स्वाभिमान जिवंत ठेवलेले लोक आहेत आणि या सर्वांचं गोड कौतुक करतो. आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कुछ कहते हैं कि हम विकत लेंगे, कारण मी म्हणत आलेला कार्यकर्ता आहे, आमची हिंदीत अशी आहे, कुछ कहते हम विकत लेंगे, कुछ कहते हम झुका के लेंगे और कुछ कहते हम गिरा के लेंगे. और उनको मालूम नहीं ये मराठे और मुसलमान और माली धनगर ये शेतकरी है, झुकते नहीं, बिकते नहीं और रुकते भी नहीं. कौन इनका गिर हमारा? हे भामटे उमेदवार हे घेऊ शकतील का? हे चिल्ले पिल्ल्यांनो, शांत बसा थोडस, 3च मिनिटात बोलणार आहेत. साहेब, तुम्ही उमेदवारी दिली, कोणाला दिली? मराठ्याला दिली. मराठ्याला. पक्ष कोणाचा आहे? सगळ्यांना सांगितलं तर मुसलमानाचा आहे. कोण म्हणतं मुसलमानाचा पक्ष आहे? हे भामटे लोक म्हणतात ज्यांना MIM चालत नाही. अरे, ज्या ओवेसी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज सुंदर असा पुस्तक लिहिला, सुंदर असे विचार व्यक्त केले, ज्या मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी फक्त जलील साहेबांनी, ओवेसी साहेबांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी संशयाचा आवाज उठवला, त्या पक्षाचे खासदार होते जलील साहेब. मग तो पक्ष मुसलमानाचा कसा? जो पक्षाचा खासदार मराठ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतो तो पक्ष एका चौकटीत बंद कसा केला जाऊ शकतो? MIM पक्षाने राहुलला उमेदवारी दिली, उमेदवारी अर्ज भरला. रात्री 2 वाजता जलील साहेब राहुल आणि त्याच्या कार्यकर्त्यांसाठी उपस्थित होते. राहुलनी उमेदवारी मागितली नव्हती. राहुलनी ज्या पक्षाला उमेदवारी मागितली त्यांनी 2च गोष्टी राहुलला विचारला, तुझ्याकडे दामोजी आहेत का? दामोजी म्हणजे गांधीजी, पैसा. राहुल म्हणला ते नाही, मग 15,000 काम करतो मी. तेव्हा 15 कोटी लागतात आम्हाला आमदारकीला, मग तुम्हाला 1-1 कोटी तरी लागतील. राहुल म्हणे नमस्ते, हम चले हमारे घर पे.
पण बिलाल भाई असेल, शाकीर भाई असेल, जुनेद भाई असेल, सर्व एमआयएमचे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं. माझ्या आयुष्यात मी असे कार्यकर्ते बघितले नाही. 200 कार्यकर्ते टेंबापुरीत गेले रात्री 10 वाजता आणि राहुलला सांगितलं, राहुल तुम्ही आमच्या पक्षाकडून लढा, आपल्या पक्षाकडून लढा, आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ करतो. आणि साहेब तुम्ही त्यांचा शब्द ऐकला. साहेबांनी विचारलं नाही तुझ्याकडे किती पैसे, साहेबांनी विचारले हे बच्चा क्या काम करताय. साहेबांना त्या काय कार्य अहवालच दिला, साहेबांनी बघितलं आणि एक सुंदर पुस्तक दिलं जे राहुलनी लिहिलंय. आता थांबायचं नाही. त्या पुस्तक साहेबांनी बघितलं आणि 2 वाजता एबी फॉर्म दिला. पण साहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले. 4000 मुस्लिम मतदार, वंचित मतदार साहेबांनी एमआयएमच्या माध्यमातून राहुलच्या, देशमान्यांच्या आणि अब्बासभाईच्या डोक्यावर आशीष रूपातून दिलेला आहे. पण साहेब तुम्ही फॉर्म दिल्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज बाद करण्याकरता 2 माजी आमदार, 2 माजी सभापती आणि 1 पालकमंत्री त्या आरोला भांडत होता. मला राहुलचा फोन आला. मी संभाजीनगरहून निघालो आणि त्या ठिकाणी 1:55 पोहोचलो. 5 मिनिटं बाकी होते. मी आरोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला कायदा सांगितला आणि आमचे फॉर्म आम्ही त्या ठिकाणी बाद झालेले फॉर्म पुन्हा एकदा छाननीतून बाद झालेले फॉर्म पुन्हा एकदा ओके करून घेतले, वैध करून घेतले. पण दुर्दैवी आमच्या असं झालं, आमच्या देशमान्याच्या फॉर्म मध्ये अपक्ष लिहिलं होतं आणि त्या ठिकाणी त्याला पुरस्कृत व्हावं लागलं साहेब. पण 2 पताक आणि 1 शिट्टी ही विकासाची नांदी आहे, ही परिवर्तनाची नांदी आहे. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं ते इम्तियाज जलील साहेब, मनोजदादा जरांगे पाटील, विनोददादा पाटील आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून, या शेंद्रराव सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभं राहणार आहे. काही लोक म्हणतात की बीजेपीने पिल्लू उभं केलंय. परवा एका उमेदवाराने भाषणामध्ये सांगितलं की हे बीजेपीचं पिल्लू आहे. मी त्याला सांगू इच्छितो की तू त्या बीजेपीच्या पिल्लाला ज्याला आज तू शिवाय देतोय ना, त्याच्या भरोशावर तो कारखाना तू ताब्यात घेतलाय, हे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा साहेब, आम्हाला बदनाम केलं जातं, एमआयएमच्या कार्यकर्त्याला बदनाम केलं जातं की तुम्ही 40 लाख घेतले आणि तुम्ही राहुलला उमेदवारी दिली. माझं सांगणं आहे, राहुल सोबत जेवढे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते फिरतात त्यांनी राहुलचं पाणी सुद्धा पिलं नाही. त्या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. साहेब या निवडणुकीमध्ये मटणाचे तुकडे, दारूचे अड्डे आणि ती 150 रुपयातली थाळी. साहेब इथं धाबेत 140 रुपयामध्ये शेवभाजी सुद्धा येत नाही, पण इतरचे उमेदवार 150 रुपयात आमच्या लोकांना खरकट पाणी पिऊ घालतात. हे समजून घेतलं पाहिजे आम्ही कुठेतरी. परवा त्या लिंबेगावच्या एका हॉटेलवर गुन्हा दाखल झाला. कुत्र्याचं मटण खाऊ घातलं साहेब, कुत्र्याचं मटण. काय धंदे केलं त्यांचे? अरे कोणी काय करेल हे तरी कळायला पाहिजे. मी तुम्हाला जास्त शेवटच्या 1 मिनिटात सांगतो, स्वाभिमानी मतदारांची प्रचार सभा आहे. तुमचा स्वाभिमान आणि नैतिकता जर का जागृत असाल तर राहुलच्या पतंग, अब्बासभाईच्या पतंग आणि गुरुद्वारातून देशपांड्याची पत्नी म्हणजे आमची बहीण उभी आहे, तिच्या शिट्टी आणि शनीसमोर तुम्ही मतदान करा. गेल्या 24 वर्षापासून सामाजिक काम करताना अनेक गुन्हे आम्ही अंगावर घेतले. खासदार आमदाराचे पोरं पळून गेले, गुन्हे मात्र आमच्यावर पडले साहेब. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला 3च गोष्टी शेवटी सांगतो की स्वाभिमान आणि नैतिकता जागृत ठेवा. 500 आणि 1000 रुपयावर जर का तुम्ही मतदान विकणार असाल तर तुम्हाला मी एकच सांगतो, हा जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देणार आहेत ना, तो 5 वर्ष तुमच्या सेवा करत असतो असं सांगितलं जातं. एका वर्षात 365 दिवस असतात, 5 वर्षात 1825 दिवस असतात. 500 रुपये जरी तुम्ही मतदान दिलं तर कॅल्क्युलेटर काढा, 1825 भागिले 500 करा, 27 पैशाची अवकाश निघते आपली. 27 पैसे प्रति दिवसानुसार. 1000 ने दिले तर 1 रुपया 8 पैसे, 2000 ने दिले तर 2 रुपये 10 पैसे आणि 5000 ने दिले तर 2.5 रुपये. आमचा एखादा देशी पिणारा माणूस असतो, कुत्र जर का त्याच्यावर भुकायला लागलं तो टपरीवर जातो म्हणजे 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा दे आणि त्या कुत्र्यासमोर फेकतो. आपली त्या कुत्र्यापेक्षा लायकी निघलेली आहे, लक्षात ठेवा. 2.5 रुपये देशात. अरे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भगतसिंगांनी, अशफाकउल्ला खानने आमच्या त्याच्या स्वतःच्या रक्ताचा त्यांच्या जीवाची आहुती दिली आणि देश स्वतंत्र करून दिला तुमच्या आमच्यासाठी. आज वरतून जे म्हणत असतील की दरिद्र केले मैंने हे देश स्वतंत्र किया. 27 पैसे, 50 पैसे लाडकी बहीण 2014 ला वाटलं तर 800 दिन साहेब. 2014 ला हे शेतकरी किती येत तिथे शेतकरी हातवरती करा. 2014 ला कापूस काय क्विंटल जात होता, आता काय चाललाय? घेता का 7,000 कोणी? सोयाबीन काय भाव चालली होती? अरे तुम्हाला कळायला तयार नाही साहेब. परवा माझ्या बायकोने सांगितलं शेंगदाणे घेऊन ये. मी दुकानात गेलो, 180 रुपये किलो. शॉप बसला. परवा 110 होते. ते भाऊ निवडणुका लागलेत ना.
अरे 500,000 तुमच्या हातात देतात आणि दुसऱ्या बाजूने 10,000 काढतात. हे समजून घ्या. हे आजचे दिन आहेत का? भारताची इकॉनॉमी पूर्णपणे ढासळली आहे. आम्ही वेल एज्युकेटेड लोक आहेत. गुगलवर जा, महाराष्ट्राचा आर्थिक स्थिती काय आहे, कर्जाचा डोंगर वाढलाय. आणि कसले आजचे दिन? काही आजचे दिन येणार नाहीत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राज्य जगावं लागेल, हा देश जगावं लागेल. कोरोनात आम्ही जे बघितलेले. मी शेवटचं एवढंच सांगतो, बोलण्यासारखं खूप होतं, पण नंतर कधीतरी परवा आपण बोलूयात. साहेबांसाठी बाकीचे जे काही मिनिटं राहिले, साहेबांना बरेचसे विचार मांडायचे, पण मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, स्वाभिमान जागृत ठेवा, नैतिकता जागृत ठेवा. आपली लेख, मला 2 मुली आहेत. माझी मुलगी मी जर लग्न करून देणार असेल तर नवरदेव चांगला बघतो, वेल एज्युकेटेड बघतो, व्यसन नसलेला बघतो, चांगल्या घरातला बघतो. तसंच हे मतदान सुद्धा आपली लक्ष्मी आहे. कोणत्या खरकड्याला, कोणत्या भामट्याला विकू नका, हे लक्षात ठेवा. आपलं कन्यादान, आपली लक्ष्मी आपण चांगल्याच्या पदरात दिली पाहिजे. मी माझी मुलगी निवडताना चांगल्याच्या घरात येईल, चांगल्या माणसाच्या हातात येईल. तसंच मतदान असतं. मतदान विकू नका. राहुलला, देशपांडे साहेबाला आणि आपण महिला एकदा तुम्ही या ठिकाणी संधी द्या. पुढचे 5 वर्ष आम्ही सर्वजण संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी कृती समिती आणि अखंड बहुजन चळवळीतले कार्यकर्ते तुमच्या सेवेत राहू एवढा शब्द देतो. पुन्हा एकदा आपली नैतिकता, आपला स्वाभिमान जागृत ठेवून आपण 7 तारखेला पतंग, 2 पतंग शेंद्रोद्यामध्ये, 1 पतंग गुरुद्वारावर आहेत आणि जसा पतंग दाबला तसा ते UM सुद्धा सुट्टी मारतो आणि लगेच खाली सुट्टीला मतदान करायचं. तुम्हाला मी सांगतो, इम्तियाज जलील साहेबांनी 6 जिल्हा परिषद सदस्य दिले वाटतं पूर्ण जिल्ह्यात. हे 6चे 6ही विजयी होणार आहेत आणि हे 70 जाणार आहेत. कदाचित राहुल जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. अशा राजकीय गणित या जिल्ह्यात लागले. परवा या ठिकाणी मला काही राजकीय गणित मांडणारे लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर देशपांडे उपसभापती म्हणून घोषित झाला. त्याच्यामुळे आपले लोक सत्तेत जाणार आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्यावर मी जास्त वेळ घेणार नाही, पण तुम्हाला विनंती करतो, आपल्या अल्लाला, आपल्या ईश्वराला, आपल्या ज्याला मानतो त्या सर्वांना स्मरण करून 7 तारखेला सकाळी उठून कुठल्याही तुकड्याची वाट न बघता आपल्या बायकोसोबत, आपल्या लेकरांसोबत जाऊन मतदान करायचंय आणि मग स्वाभिमान जागृत ठेवून म्हणायचंय की मी आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यासाठी, माझ्या येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी मी हे मतदान केलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी, मशालवाले येतील, कमळावाले येतील, घड्याळीवाले पण येतील, पण तुम्हाला सांगतो इतका चिखल झाला होता, कमळ उगलं होतं 16 वर्ष, पण आता सिमेंट रोड झाले जलील साहेब तुमच्या माथ्यावर, त्याच्यामुळे कमळ काही योगणार नाही. त्याच्यानंतर घड्याळीचा काटच खराब झालाय आणि मशालीचा दिवाच विजलाय. त्याच्यामुळे आता फक्त आणि फक्त पतंग आणि सपोज विकासाची शिट्टी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आदाब. यानंतर आपले खासदार इम्तियाज जलील साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या स्वागतात साहेबांचं स्वागत करत आहे. कोण आया कोण आया कोण आया कोण आया. खासदार इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. महफिल में मौजूद इस तालुके के बहुत ही मुअज़्ज़ज़ शख्सियत जनाब आमिर साहब, हमारे जिला परिषद के सर्कल के मेरे छोटे भाई राहुल उत्तमराव ढोले, अब्बास इस्माइल पठान साहब और हमारी बहन शारदा ज्ञानेश्वर देशपांडे। आज के दिन बड़ी रात है, शब बारात की। मैं यहाँ पर जब आया, मेरी आवाज़ को माफ़ करिएगा, बहुत दिनों से मैं नमाज पढ़ने के लिए गया यहाँ पर, और नमाज पढ़ते वक्त
मेरी नजर उस मस्जिद और उस मंदिर की तरफ गई तो मेरे मन में एक सवाल आया, अगर सिंदूरवादा में एक मंदिर और एक मस्जिद की दीवार एक हो सकती है तो मैं और राहुल एक क्यों नहीं है? मैं जब यहाँ पर समाज सेविका परभनी से आई हुई सावित्री महामुनि को मैं सुन रहा था, तो जब मैं उनको सुन रहा था तो मुझे नरेंद्र मोदी का वो नारा याद आया जब वो सत्ता में आए थे और उन्होंने इस मुल्क के लिए एक नारा दिया था, ये अच्छे दिन आने वाले हैं। हम इतने सालों तक उस अच्छे दिन का इंतजार कर रहे हैं, लेकिन राजनीति से कोई ताल्लुक नहीं। महज मैं स्टेज के ऊपर इस सभा में इसलिए आई कि यहां पर हम जात, धर्म और मजहब को दरकिनार करके हम एक नई राजनीति इस देश के अंदर लाना चाहते हैं। जब सावित्री महामुनि ने ये बात कही तो मेरा यकीन पुख्ता हो गया, ये मोदी जी के अच्छे दिन कब आएंगे पता नहीं, लेकिन हमारे अच्छे दिन आने वाले हैं। यकीनन मेरे भाइयों, भाई ये दोनों को आप यहां से बाहर लेके जाइए, चलिए आप दोनों बाहर हो जाइए, बाहर हो जाइए आप। इस देश के अंदर जिस तरीके की राजनीति आज हम और आप देख रहे हैं, हर रोज जात, धर्म और मजहब के नाम के ऊपर लोगों को बांटा जा रहा है, लोगों को काटा जा रहा है। राजनीति इस घटिया स्तर के ऊपर पहुंच चुकी है और विशेषकर उस महाराष्ट्र में जिसकी पहचान जो है पूरे देश भर में अगर होती है तो वो छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, फुले शाहू अंबेडकर, ये भाषणों में हमने बड़े बड़े नेताओं के मुंह से हमने ये सुना है, लेकिन आज जो वो राजनीति कर रहे हैं, क्या कोई भी इस महापुरुष ने ये कहकर गया है कि तुम्हें सिर्फ अपनी जात, अपने धर्म और अपने मजहब के लिए काम करना है? किसी ने नहीं कहकर गया है। लेकिन आज दुर्भाग्यवश बड़े अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि राजनीति का स्तर इस हद तक गिरा दिए है। आज पैसों का जो नंगा नाच हो रहा है, आप देखिएगा, ये इलेक्शन जब आ रहा है तो राहुल जैसे नौजवान लड़के जिनके अंदर कुछ करने की एक जुस्तजू है, मेहनत करना चाहते हैं, अपने किसान बिरादरी के लिए लड़ रहे हैं कंटिन्यूअसली, समाज में बेहतरी पैदा हो, भाईचारगी हो, हम सब मिलजुल कर रह सके, इसके लिए जो कोशिशें ये ऐसे नौजवान कर रहे हैं, उनको कहीं ना कहीं पैसे की ताकत की बुनियाद के ऊपर उन्हें खत्म किया जा रहा है, उन्हें कुचला जा रहा है। मुझे भी मालूम है, मुझसे बेहतर और कोई नहीं जान सकता कि पैसे की ताकत क्या होती है, क्योंकि मैंने 2024 के अंदर 2 इलेक्शन अगर हारा हूं तो जनता ने मुझे नहीं हराया, लोगों ने मुझे नहीं हराया। इन बेईमानों की पैसे आज इस देश के अंदर अगर हराम की दौलत, बेईमानी के पैसा अगर सबसे ज्यादा किसी के पास है
तो वो नरेंद्र मोदी की भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे की शिवसेना के पास है। इलेक्शन आया तो जाओ गरीब बस्तियों के अंदर पैसा बांटो। जैसा योगेश भाई ने बताया, 2.5 रुपये आपकी कीमत लगाई जा रही है। अगर 2,000 रुपये अगर आपको दिए जा रहे हैं तो 5,000 रुपये, 5,000 रुपये अगर मिल रहे हैं किसी को तो 2.5 रुपये रोज की कीमत आपकी लगाई जा रही है। लेकिन यही पैसे के बल पे ये खासदारकी का इलेक्शन लड़ लो, आमदारकी का इलेक्शन लड़ लो, महानगर पालिका का हो गया है, अब जिला परिषद के अंदर मुझे बताया गया है कि कैसा लाखों नहीं करोड़ों रुपया लेकर बैठे हुए हैं आपका वोट खरीदने के लिए। जो पैसा देकर वोट खरीदता है वो अगले 5 साल कभी तुम्हारे काम नहीं आता है, क्योंकि उसे मालूम है कि मैंने तो इनकी कीमत लगाई थी। जिस तरह बाजार में मंडियों में जाकर हम जानवरों को खरीदते हैं, वैसे ही इंसानों की मंडियां सजाई जा रही है इलेक्शन के वक्त में। मुझे खुशी है कि आज जिस एमआईएम पार्टी का मैं महाराष्ट्र का अध्यक्ष हूं, यही पार्टी के बारे में आज से 10 साल पहले लोग कहते थे कि आता एमआईएम आलेली आहे, बहुत परेशानी होगी। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की जे 6 सीट्स आम्ही लढत आहे जिल्हा परिषदचे आणि 15 पंचायत समितीचे इलेक्शन लढत आहे। ये 6 और वो 15, 21 सीटों में से 10 सीट ऐसे है जिसको टिकट हमने हमारे एक मराठा भाई को दिया है, एक ओबीसी को दिया है, एक दलित को दिया है, एक एसटी को दिया है। मी जातीवादी, माझा पक्ष जातीवादी, हे माझ्या स्टेजवर बसलेले जे कॉर्पोरेटर्स आहे त्याच्यापैकी एक काकासाहेब काकडे दलित समाजाचा 10 वर्षापासून ते माझ्या सोबत आहे। एकदाही कधी सांगितलं नाही होतं त्यांनी की मला साहेब तुम्ही कॉर्पोरेटर करणार का। मी त्याला बोलावलं होतं, त्याची प्रामाणिकता बघून कांधे से कांधा लगाकर वो हमारे साथ खड़ा था। मैंने उसको बुलाकर बोला कि जा अब हम तुझे कॉर्पोरेटर बनाएंगे, और आज वो कॉर्पोरेटर बन गया। विजयश्री जाधव हिंदू समाजातली, तिच्या घरी आम्ही गेलो आणि तिच्या परिवाराला आम्ही सांगितलं त्याच्या राजनीतीचा काही संबंध नाही, कोणताही संबंध नाही। मी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाचं तिकीट घ्या। शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा, शेवटचा। तिच्याकडे 2,500 रुपये नाही होते, ते चालान भरण्यासाठी जे लागतं ना, आमच्या माणसं तिच्या सोबत गेले, 2,500 रुपयेचं चालान भरलं आणि 10 दिवसानंतर विजयश्री जाधव आमची बहीण जेव्हा माझ्या घरी आली तर ती एमआयएमच्या कॉर्पोरेटर बनून आली। अशोक हेमराले ज्या महानगरपालिकेमध्ये तो सफाई कर्मचारी होता, 25 वर्ष तो त्याच महानगरपालिकेमध्ये झाडू घेऊन ते सफाई कर्मचारीचं काम करत होता, तो आमच्या सोबत जोडला आणि आज त्याच महानगरपालिकेमध्ये जे एका काळी त्याच्या हातात झाडू व्हायचे, आज त्याच महानगरपालिकेमध्ये आम्ही त्याला कॉर्पोरेटर म्हणून पाठवले। सोचिए आप, क्या हमने ये देखा है इसकी जात क्या है, इसका धर्म क्या है। आपल्याला माहित असेल आदर्श शाहीचे प्रकरण घडलं होतं,
आदर्श पत संस्थेचा 62,000 लोक होते. 62,000 लोकांचे करोड रुपये एका मानकापे नावाचा त्याला संरक्षण कुणाचा होता तर हेच अतुल सावे, हेच संजय शिरसाट, हेच करार साहेब, या लोकांचं संरक्षण होता. मग गोरगरिबांचे पैसे तुम्ही खाणार. 62,000 लोक जेव्हा त्यांच्याकडे गेले की साहेब आम्ही तुम्हाला मतदान करतो, वारंवार आम्ही मतदान करतो, आमची मदत करा, आमचे पैसे परत आणा, कोणीही त्यांच्या बाजूने उभे राहिलं नाही, कोणी नाही. डॉक्टर भागवत करार बीजेपी का नेता बोला तुमने मेरे से पैसे पूछ के दिए थे क्या उनको. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे कॉर्पोरेटिव्ह मिनिस्टर होते, सहकार मंत्री होते, त्यांच्या खात्यात हे भ्रष्टाचार झाला होता, लूट झाली होती. जेव्हा कोणीही त्यांना मदत करण्यास तयार नाही होते तर एक 10-12 असेच गरीब लोक माझ्याकडे आले माझ्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी आपली व्यथा मला मांडली की साहेब दररोज आम्ही त्या आदर्श पतसंस्थेमध्ये जातो, कुणाच्या 1 लाख, कुणाच्या 10 लाख, कुणाच्या 5 लाख, एका महिलेच्या 10,000 रुपयेसाठी ती दररोज त्या आदर्श पतसंस्थेच्या समोर जाऊन बसायची. 10,000 रुपयेसाठी तिचे होते, कष्टाची कमाई होती. मैंने उनको उस दिन शब्द दिया, मैंने कहा कि कल आना तुमने आदर्श के उस पद संस्था के ऑफिस में, मैं बात करूंगा. मैं दूसरे दिन वो पूरे जितने भी आदर्श के ठेकेदार थे उनको वहां पर लेकर गया. जनरल मैनेजर जो था वहां का, बैंक का मैनेजर, वो बैंक का मैनेजर उन महिलाओं को देखकर हंस रहा था. वो जो ठेकेदार थे उनको देखकर मुस्कुरा रहा था. उसको ऐसा लग रहा था कि हमने तो पुलिस को मैनेज कर लिए हैं, हमने सरकारी पूरे सरकार विभाग को जेब में रख लिए हैं, मीडिया को भी पूरी तरीके से मैनेज कर लिए हैं. आता हे खासदार काय करणार. तुमने लाए तो किसको, खासदार को. उनको पता नहीं था ये खासदार कितना टेढ़ा है करके. जब पहली मीटिंग में उसको समझ में आया कि अपन खेल नहीं सकते, वो मुस्कुरा रहा था. जब जोर से एक थप्पड़ उसके ऑफिस के अंदर दिया गया तो वो थप्पड़ की गूंज अभी तक उसको सुनाई देती है. या 62,000 लोकांना मी कधीही विचारले नाही कि तुमची जात काय है, तुमचा धर्म काय है, इस जाती से तुम ताल्लुक रखते हैं. मला या गोष्टीचा अभिमान आहे, गर्व आहे मला की आज ते 62,000 पैकी 28,000 ठेवीदारांना आम्ही त्यांचे पैसे काढून दिलेले आहे. 28,000 ठेवीदारांचे पैसे. लोकांना असं वाटलं होतं की आता आमदार राहिलं नाही, खासदार राहिलं नाही, मग साहेब आपल्याला मदत करतील का. मैं उन लोगों को बोला था मैं आमदार हूं नहीं हूं, मैं खासदार हूं नहीं हूं, लेकिन मैंने तुमको जबान दिया हूं तुम्हारा 1-1 रुपया वापस ये हुकूमत के हलक में से खींच कर लेकर आऊंगा. मेरे भाई, मैंने राजनीति के अंदर कभी भी किसी महापुरुष के नाम के ऊपर मैंने कोई राजनीति नहीं की और ना कभी करूंगा. मैं खासदार था, आपको बताया गया. मैंने बहुत सारे, पैसा मेरा नहीं, सरकार का पैसा होता है, मेरे जरिए से उसे खर्च करना होता है. मुझे आज भी याद है एक अच्छी तरीके से, एक मंदिर के लिए लोग आए थे मेरे पास, राम मंदिर बनाना था उन्हें ऐसा लगा कि हम एमआईएम के खासदार के पास जा रहे हैं करके, ये हमको मंदिर के लिए पैसे देंगे क्या करके, ये फंड देंगे क्या करके. वो लोग आए, बहुत सारे गांव के लोग थे, बूढ़े लोग थे, उसमें कोई बोलने के लिए तैयार नहीं था. मैं समझ गया था कि कुछ ना कुछ ये ऐसा बोलना चाह रहे हैं. मैंने कहा कि बोला ना, तुम्हाला काय बोलायचे आहे. एक ने हिम्मत करके बोला की साहेब आम्हाला या गावामध्ये एक मंदिर बांधायची आहे, राम मंदिर बांधायची आहे, तुम्ही आम्हाला मदत करणार का. एमपी फंड होता था. मी त्यांना त्याच वेळी बसवलं. मैं बोला आप लोग जाने से पहले मेरे पास से 20 लाख रुपए का पत्र लेकर जाना, और 20 लाख रुपए मैंने उसी मंदिर के लिए मैंने सैंक्शन करा. मैंने कभी नहीं देखा
हमने कभी नहीं देखे जात धर्म और मजहब, लेकिन आज हम पर उंगलियां उठाई जा रही है। लोगों को यह लग रहा है कि ये MIM के होके इन्होंने इस रंग को कैसा पहन लिया है करके। जब ये बहुत सारे रंग मिलते हैं ना, जब हरा रंग मिलता है, नीला होता है, पीला होता है, भगवा रंग होता है, जब ये एक साथ मिलकर रंग आते हैं ना, तो एक खूबसूरत गुलदस्ता बनता है जिसको हम भारत देश कहते हैं मेरे भाई। लेकिन आज उस भारत देश को तोड़ने के लिए कैसी कैसी घटिया चालें, कैसी कैसी साजिशें चल रही है। मुझे खुशी है इस बात की कि राहुल मराठा समाज से ताल्लुक रखता है। मैं राहुल को अच्छी तरह से यह भी मालूम है कि अगर लोकसभा के अंदर मराठा आरक्षण के लिए किसी मराठा नेता से ज्यादा ताकतवर तरीके से अगर किसी ने बोला था तो वो मेरे कायद बैरिस्टर असदुद्दीन अवैसी और इम्तियाज जलील ने बोला। जरांगे पाटिल का वैसे तो सारा समाज उनका दीवाना था, उन दीवानों के अंदर एक इम्तियाज जलील भी उसका दीवाना था। क्योंकि एक छोटे से गांव का एक आदमी अपने समाज के लिए जब खड़ा रहता है, लड़ता है, फिरता है, तो देखिए आज यही भारतीय जनता पार्टी ने कैसे उनके उस पूरे मूवमेंट को खत्म करने के लिए क्या क्या साजिशें रची थी उसमें। मैं यहां पे जिले के अंदर हमने 6 जिला परिषद की सीटें लड़ाई है। मैं MIM के तमाम नौजवानों से यह बात कहना चाह रहा हूं और हाथ जोड़कर मैं ये कहना चाह रहा हूं, तमाम मुसलमानों से मैं हाथ जोड़कर ये कहना चाह रहा हूं कि 6 में से सबसे ज्यादा मुझे राहुल की सीट अगर हम जीत कर आएंगे तो सबसे ज्यादा खुशी मुझे होगी। शारदा ज्ञानेश्वर देशपाल, हमारे अब्बास इस्माइल पठान साहब, ये साहब अगर इस देश को अगर देखना है, अगर इस मुल्क को अगर देखना है, इस मुल्क की खूबसूरती को अगर देखना है, तो देखिए अलग अलग जाति, धर्म और मजहब के लोग हैं। ये मुसलमान है, आप किस जाति से? तेली। आप तेली है। देखिए मैंने टिकट तो इनको दिया था, लेकिन इनका कुछ फॉर्म में डिस्टर्ब ये हुआ था। मुझे नहीं पता है इनकी जात धर्म क्या है करके। राहुल को मैंने ये नहीं पूछ के दिया कि तुम्हारी जात क्या है करके उसने, लेकिन जब हम चारों मिलकर एक साथ खड़े हैं तो हम भारत का प्रतीक है, इस देश का प्रतीक है। मैं आप लोगों से तमाम माझ्या हिंदू बांधवांना मी हात जोडून विनंती करतो। मला माहित आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये ते लोक तुमच्याकडे येतील, खूप पैसे घेऊन येणार आहे, पैसे से तुम्हें खरीदने की कोशिश करेंगे। MIM के कार्यकर्ताओं, MIM के नौजवानों, इसको कैसे खदेड़ा जाता है तुमको बोलने की जरूरत नहीं है। अगर कोई पैसा लाकर अगर ये समझ रहा है कि मैं इन लोगों को खरीद लूंगा, तो उनको बताना कि 2000 में तो कुत्ते की भी अच्छी कोई ब्रीड नहीं मिलती है बाजार के अंदर, और तुम शेर के बच्चे खरीदने के लिए निकले हुए हो। आज के इस राजनीति के दौर में जिसको जो भाषा समझ में आती है उस भाषा में जवाब देना होगा। हम खामोश रह रहे हैं, इसीलिए हमारा फायदा उठाया जा रहा है। हमको ये बताया जा रहा है कि हमारी हुकूमत है, हमारी सरकार है, पुलिस हमारी है, प्रशासन हमारा है, EVM मशीन हमारी है, इलेक्शन कमीशन हमारा है। लेकिन उन्हें क्या मालूम है कि ये सब तुम्हारा है, जनता हमारी है। और आज अगर इस महाराष्ट्र में अगर हमें सही मानों में अगर संदेश देना है तो 7 तारीख के दिन आप लोगों को अपने घर से बाहर निकलना है। न किसी का नाम ढूंढिए, न नंबर कौन सा है ये देखिएगा,
जहां आपको दो पतंग नजर आए, दो पतंग के ऊपर लगा दीजिएगा। और दो पतंग लगाने के बाद जब वहां पर एक आवाज आ जाएगी तो फिर एक सीटी भी लगा दीजिएगा। और फिर 7 तारीख के दिन वोट करिएगा और 9 तारीख के दिन आ जाइएगा शहर में, जोरदार जश्न एक बार फिर से मनाया जाएगा। धन्यवाद साहब।